नमस्कार मित्रांनो, सुरू असलेली आरोग्यसेवक परीक्षा आणि येणारी ग्रामसेवक परीक्षेसाठी IBPSद्वारे विचारण्यात जाणारे टॉप 100 एंटोनिम्स आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। यातून तुम्हाला 1 ते 2 प्रश्न कन्फर्म एक्झाममध्ये दिसणार आहेत आणि याची PDF पण तुम्हाला भेटणार आहे। यामध्ये टॉप 100 एंटोनिम्स जे आहेत ते वारंवार एक्झाममध्ये विचारले आहेत ते आपण इथे दिलेले आहेत। होस्टाइल म्हणजे शत्रुतापूर्ण, त्याचं एंटोनिम्स एमिएबल, फ्रेंडली, सिम्पॅथेटिक, जेंटल आणि फेवरेबल म्हणजेच दोस्ताना, सहानुभूती आणि कोमल असे त्यांचे एंटोनिम्स आहेत। शालो म्हणजे उथळ असेल, डीप म्हणजे गहरा हा त्याचा एंटोनिम्स आहे। फ्लेक्झिबलचा एंटोनिम रिजिड, स्टिफ, डेफियंट। ॲरोगंटचा एंटोनिम मॉडेस्ट, हंबल, ह्युमिलिटी। ॲक्विटचा एंटोनिम कंडेम्ड, कन्व्हिक्ट, ब्लेम। ॲडॅमंटचा एंटोनिम असेल यील्डिंग, गुलिबल आणि फ्लेक्झिबल। ॲगोनीचा एंटोनिम असेल प्लेजर, एस्कॅटसी, डिलाईट, कम्फर्ट। याचे अर्थ पण इथे मराठीमध्ये हिंदीमध्ये दिलेले आहेत, ते तुम्ही वाचू शकता। ॲम्बिग्युअसचा असतं, अस्पष्ट अर्थ होतो त्याचा एंटोनिम असणार आहे प्रिसाईज, क्लिअर आणि सर्टन। फर्टाईलचा एंटोनिम होणार आहे बॅरन। फर्टाईल म्हणजे उपजाऊ आणि बॅरन म्हणजे बंजर जमीन असते। त्यानंतर नेटिव्ह म्हणजे मूल निवासी, त्याचा अँटोनिम असणार आहे एलियन, फॉरेन, एक्झॉटिक। सिव्हिअरचा अँटोनिम होणार आहे माइल्ड किंवा जेंटल। स्टिंगीचा इथे अर्थ म्हणजेच कंजूस होतो, त्याचा अँटोनिम होणार आहे जनरस, एक्स्ट्राव्हॅजंट। ॲक्सेप्टचा अँटोनिम होणार आहे रिजेक्ट, डिनाय। अफर्मचा अँटोनिम होणार आहे रिफ्यूज, डिसॅग्री, डिनायल। ॲप्रोप्रिएट म्हणजेच उपयुक्त, त्याचा अँटोनिम होणार आहे अनसुटेबल, इरिलेव्हंट आणि इम्प्रॉपर। ऑटोनॉमीचा अर्थ होतो स्वराज्य, याचा अँटोनिम होणार आहे डिपेंडन्स म्हणजेच निर्भरता। डिटेस्ट म्हणजे घृणा करणे, याचा अँटोनिम होणार आहे पसंत करणे म्हणजेच लाईक करणे, ॲडोर करणे। डॉर्मंट म्हणजेच निष्क्रिय करणे, याचा अँटोनिम होणार आहे सक्रिय करणे म्हणजेच ॲक्टिव्ह करणे। एक्झोनरेट म्हणजेच निर्दोषी ठरवणे, त्याचा अँटोनिम होणार आहे दोषी ठरवणे म्हणजेच कन्व्हिक्ट, सेंटेन्स आणि एंगेज। जेनरसचा अँटोनिम होणार आहे स्टिंगी, मिझरली, इनकन्सिडरेट। त्यानंतर गिल्टीचा अर्थ होतो अपराधी, त्याचा अँटोनिम होणार आहे इनोसंट। हार्श म्हणजे कठोर, याचा अँटोनिम होणार आहे जेंटल, लेनियंट। इम्प्युडंटचा अँटोनिम होणार आहे पोलाईट, मॉडेस्ट, रिस्पेक्टफुल। इन्क्विजिटिव्हचा अर्थ होतो जिज्ञासू, याचा अँटोनिम होणार आहे इनडिफरंट, अनकन्सर्न आणि इग्नोर म्हणजेच बेपरवाह। इंटेन्शनलचा अँटोनिम होणार आहे ॲक्सिडेंटल। इंटेन्शनल म्हणजे जाणूनबुजून करणे कोणतीही गोष्ट आणि ॲक्सिडेंट म्हणजे एखादी गोष्ट आकस्मिक घडणे। मिझरेबल म्हणजे दुःखी असणे, याचा अँटोनिम होणार आहे हॅपी, चिअरफुल आणि जॉयफुल। ओपेकचा अर्थ होतो अपारदर्शक, याचा अँटोनिम होणार आहे ट्रान्सपरंट, क्लिअर। प्रोफाउंडचा अर्थ होतो गहरा, गहन, याचा अँटोनिम होणार आहे सुपरफिशियल, इग्नोरंट। रॅपिडचा अर्थ होतो तीव्र, जलद गतीने, याचा अँटोनिम होणार आहे हळूहळू म्हणजेच स्लो। रिपल्सिव्हचा अँटोनिम होणार आहे अट्रॅक्टिव्ह, प्लीजिंग। स्पार्स म्हणजे विरळ, त्याचा अँटोनिम होणार आहे ॲबंडंट किंवा डेन्स। स्पिरिच्युअल म्हणजेच आध्यात्मिक, त्याचा अँटोनिम होणार आहे फिजिकल, मटेरियल म्हणजेच भौतिक। स्टेशनरी म्हणजे स्थिर असलेला, त्याचा अँटोनिम होणार आहे मूविंग, शिफ्टिंग, अनस्टेडी। ट्रॅडिशनल म्हणजे परंपरागत, याचा अँटोनिम होणार आहे अनयुज्युअल, मॉडर्न। वर्च्यू म्हणजे गुण एखाद्या माणसाचे, त्याचा अँटोनिम होणार आहे वाईस म्हणजेच एखाद्या माणसाची दुसरी बाजू म्हणजेच त्याची बुराई। ॲबंडन्स म्हणजे खूप प्रमाणात, विपुल प्रमाणात उपलब्ध असलेला, त्याचा अँटोनिम होणार आहे स्कार्सिटी म्हणजेच कमी प्रमाणात उपलब्ध असलेला। ॲजिटेट म्हणजे उत्तेजित करणे आणि याचा अँटोनिम होणार आहे पॅसिफाय, काम किंवा सूद म्हणजे शांत करणे। ॲम्पल म्हणजे प्रचूर आणि याचा अँटोनिम होणार आहे मर्ज म्हणजेच अल्प। ॲप्लॉड म्हणजे सराहना करणं आणि याची जी अँटोनिम होणार आहे ती डिनाऊन्स, क्रिटिसाइज, सेन्श्युअर म्हणजेच निंदा करणे। त्यानंतर आहे अपॉइंट म्हणजेच नियुक्त करणे, डिसमिस म्हणजे खारिज करणे। ॲक्सेंड म्हणजे चढाव, त्याचा अँटोनिम होणार आहे डिसेंट म्हणजेच गिराव।
ॲसिडिओस म्हणजेच परिश्रमी व्यक्ती, त्याचा अँटोनिम होणार आहे निग्लेक्टफुल किंवा इडल म्हणजेच आळशी व्यक्ती. अट्रॅक्ट म्हणजेच आकर्षित करणे, याचा जो अँटोनिम होणार आहे तो रिपील म्हणजेच पिछे हटणे. ऑगमेंट म्हणजे बढाना म्हणजेच वाढवणे, त्याचा अँटोनिम होणार आहे डिसग्रेट, डिक्रीज, डिमिनिश. बेटर या शब्दाचा अँटोनिम होणार आहे वर्स, इन्फेरियर. बोल्ड म्हणजे एखादा जास्त डेअरिंगबाज असलेला साहसिक व्यक्ती, त्याचा अँटोनिम होणार आहे टिमिड म्हणजेच डरपोक. कॅकोफोनी या शब्दाचा अँटोनिम होणार आहे हार्मनी, सिम्फनी. कॅप्टिव्हिटी म्हणजेच कैद करणे, याचा अँटोनिम होणार आहे लिबर्टी, फ्रीडम, त्याला स्वातंत्र्य देणे. कॉशियस म्हणजे सतर्क असणे, याचा अँटोनिम होणार आहे नेग्लिजंट, रेकलेस. क्लिअर म्हणजे स्पष्ट, याचा अँटोनिम होणार आहे नेब्युलस, ओपेक, मर्की, डीम म्हणजेच अस्पष्ट. कंपल्सरी म्हणजे अनिवार्य, याचा अँटोनिम होणार आहे ऑप्शनल म्हणजेच ऐच्छिक. कॉन्कर म्हणजे सहमत होणं, याचा अँटोनिम होणार आहे डिसॲग्री. कन्सेंट म्हणजे सहमती देणं, याचा अँटोनिम होणार आहे डिसेंट, इंटरडिक्शन. कॉन्ट्रोवर्शियल म्हणजे विवादास्पद, याचा अँटोनिम होणार आहे अनडिस्प्युटेड, अनडिस्प्युटेबल, ॲग्रीमेंट. क्रिटिसाइज म्हणजेच आलोचना करणे, याचा अँटोनिम होणार आहे कमेंट, अप्रूव्ह, प्रेज. तर हे बाकीचे जे अँटोनिम्स आहेत तुम्ही एकदा रिवाईज करून घ्या, हे खूप महत्त्वाचे आहेत आणि वारंवार सगळ्याच एक्झाममध्ये हे विचारले गेलेले आहेत अँटोनिम्स. यामधूनच तुम्हाला एक्झाममध्ये एक ना एक अँटोनिम तरी येणार आहे आणि खूप बेसिक प्रकारचे अँटोनिम आहेत आणि आपल्या IBPSच्या ग्रामसेवक आणि आरोग्यसेवक परीक्षेमध्ये खूप बेसिक शब्द आलेले आहेत, त्यामुळे हे खूप महत्त्वाचे अँटोनिम असणार आहेत. एक्झामच्या आधी 2 ते 3दा तुम्ही हा PDF रिवाईज करून जा, नक्कीच तुमच्या त्यातून प्रश्न सुटणार आहे. ही PDF तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरून डाउनलोड करता येणार आहे, तिथून डाउनलोड करून तुम्ही याचं रिवाईज करू शकता. यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण टॉप 100 समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्द जे आहेत त्याबद्दल बघणार आहोत. ते शब्द पण तुम्हाला ग्रामसेवक आणि आरोग्यसेवक या परीक्षेसाठी महत्त्वाचे असणार आहेत. टेलिग्राम चॅनलची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे.